तसंच आदरणीय मी रोशन झा कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी किंवा आपल्या राजेंचं खरं म्हणजे आपण जय जयकार केला पाहिजे, म्हणून मी सर्वांना एकदा विनंती करतो की आपण थोडं शांत बसलाय आणि हा आवाज पूर्ण या परिसरात नाही, संपूर्ण नागपूरमध्ये गेला पाहिजे. एकदा सर्वांनी म्हणायचं आहे, भारत माता की जय. आवाज पूर्ण नागपूरमध्ये गेला पाहिजे. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित छत्रपती शिवाजी राजेंच्या घराण्यातील 13वे वंशज आदरणीय राजे, व्यासपीठावरील मान्यवर, महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमारजी गादेवा, यासोबतच लायन्स क्लबचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या इसासनी गावातील सर्व नागरिक, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व माता भगिनी, महिला, महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे सर्व सन्माननीय प्रतिनिधी. खऱ्या अर्थानं आता या ठिकाणी आपल्या सरपंचांनी दीपक भाऊचा उल्लेख केला, परंतु राजे आम्ही सांगू इच्छितो, इथंच नव्हे त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रकारचं काम आहे. महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या माध्यमातून बेघरांना घरं देण्याचा संकल्प त्यांनी हातात घेतलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या महिलांना, ज्या गोरगरीब महिला असतील ज्यांना घर नाही, त्यांनी या ठिकाणी तर शेकडो हजारो उभारले, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभारण्याचं काम येत्या काळामध्ये त्यांच्या हातातून घडणार आहे, याचा आम्हाला अभिमान. आजचा हा कार्यक्रम जो आहे, खरं म्हणजे एखाद्या गरजवंत कुटुंबाला हा छोटासा आधार आहे आणि या आधारातून खऱ्या अर्थानं त्या कुटुंबाला फार मोठी मदत होणार आहे, हे निश्चित आपल्याला माहिती आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये आम्ही घेत असतो आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी लॉयन्स क्लबच्या वतीने सुद्धा असे कार्यक्रम घेतात. खऱ्या अर्थानं या सामाजिक संस्था ज्या आहेत यांनी हातात हात मिळून खऱ्या अर्थानं जे गरजवंत आहे त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची गरज आहे आणि ते या दोन्ही संस्थेनं आज पुढाकार घेतलेला आहे. या 300 घरातल्या माता भगिनी, महिलांना खऱ्या अर्थानं ही छोटीशी जरी मदत असली, आर्थिक स्वरूपात जर विचार केला तर छोटीशी किंमत आहे या मशीनची, परंतु त्यातून निर्माण झालेला रोजगार, त्यातून निर्माण झालेला आनंद आणि माझ्या माता भगिनीला ज्या पद्धतीची आवश्यकता आहे ते देण्याचं काम महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या माध्यमातून आज या ठिकाणी होत आहे आणि त्याला लायन्स क्लबची साथ मिळाली, हे खरं म्हणजे आजचा दुग्धशर खरा योग आहे. आदरणीय गडकरी साहेब या ठिकाणी येणार आहेत. त्यांच्या आगमनापूर्वीच खऱ्या अर्थानं या ठिकाणी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुरलेला आहे आणि आम्ही तर मराठवाड्याच्या अविकसित भागातून आलो की ज्या भागामध्ये आम्हाला चालायला रस्ते नव्हते त्या भागामध्ये आज गडकरी साहेबांनी अति उच्च प्रमाणाचे रस्ते करून आम्हाला फार मोठं काम करून दिलेलं आहे. म्हणून आजच्या निमित्तानं मी एवढंच सांगेन की खऱ्या अर्थानं अशा सामाजिक संस्था ज्या काम करतात त्याच्या पाठीशी सर्व समाज बांधवांनी उभं राहिलं पाहिजे, सर्व समाजाने उभं राहिलं पाहिजे, जेणेकरून अशा माध्यमातून गरजवंतांना खऱ्या अर्थाची मदत मिळू शकते. राजेंच्या उपस्थितीमध्ये असं एखादं छोटं काम आपण करू शकतो, हे खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे राजे, आणि त्याचप्रमाणे आपल्या मार्गदर्शनाखाली यापुढे आम्ही दीपक भाऊच्या सहकार्यानं निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करणार आहोत. त्यांची मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूप महान आहे. अशा प्रकारचं नेतृत्व खऱ्या अर्थानं या विदर्भातून महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या माध्यमातून सेवा करण्याचे मिळालेलं आहे, हे आमचं आम्ही भाग्य समजतो. याच भागामध्ये मागच्या 2 वर्षाखाली सुधीर भाऊच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भव्य असं वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. राजे तुम्हाला माहित तर असणारच आहे, कारण या ठिकाणी त्यावेळेस चालता येत नव्हता, अशी पाऊस पडला होता, परंतु 24 तासामध्ये असा काही कार्यक्रमाचं स्वरूप बदलून टाकलं आणि त्या ठिकाणी यशस्वीपणे त्यावेळेस मला वाटतं 30 जुलै रोजी 2024 रोजी त्यावेळेस या ठिकाणचं वृक्षारोपण केलं आणि आज या ठिकाणी जे झाडं दिसतात हे सर्व झाडं आज ललकत्या म्हणजे चांगल्या प्रकारे उभा राहिली आहे. ही अतिशय मोठी बाब आहे, कारण महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या माध्यमातून 30 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतो आणि वृक्षारोपण हे कार्यक्रम दिखाऊ नाही, ते
ते झाड जगलं पाहिजे, ते वृक्ष जगला पाहिजे, संगोपन झालं पाहिजे. अशाच पद्धतीनं संख्या जरी कमी असली तरी झाडाचं संगोपन झालं पाहिजे, ही आमची पहिली म्हणजे आट असते. आणि त्या पद्धतीनं काम दीपक भाऊनी या ठिकाणी केलेलं आहे. खऱ्या अर्थानं त्यांचं काम खूप मोठं आहे, राजकारणामध्ये आहे, समाजकारणामध्ये आहे आणि घर उभारण्यामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांचं नाव निश्चितपणे येत्या काळात करूया. हाच आजच्या निमित्तानं एक संदेश देतो आपल्याला. आणि आपण या ठिकाणी मला बोलवलं, माझा सन्मान केला आणि राजेचं दर्शन आम्हाला घडलं, त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वासवी, वंदे मातरम.